वने, वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी घट्ट नातं बांधून ती बांधिलकी जोपासणारी मंडळी म्हणजे सोयरे वनचरे. संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत. आकाश मंडप धरत्री आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. तुका मने होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. तर निसर्ग हा देव आहे, निसर्ग हा आपलं अस्तित्व आहे, निसर्ग हेच आपलं सर्वस्व आहे. म्हणून या पर्यावरणाची, निसर्गाची सेवा करणारी जी मंडळी आहे त्यांना आम्ही म्हणतो सोयरे वनचरे. याच नावाने आमचं फाउंडेशन काम करीत आहे. सोयरे वनचरे साप्ताहिकातर्फे आणि सोयरे वनचरे आमच्या सोशल मीडिया यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही अशी पर्यावरणाशी बांधिलकी जोपासणारी विविध भागातील जी मंडळी आहे त्यांचा परिचय सर्वांना करून देत आहोत. याच मालिकेत आजचे सोयरे वनचरे आहेत श्री श्याम गट्टाणी. जाणून घेऊयात त्यांचा कृषी, शेती, वनशेती आणि फळशेती संदर्भातील प्रदीर्घ प्रवास आणि सोबतच मार्गदर्शक असणारे अतिशय महत्त्वपूर्ण असे त्यांचे स्वानुभव त्यांच्याच शब्दामध्ये. तर चला मित्रांनो, बघूयात सोयरे वनचरे, कृषी तज्ज्ञ, फळबाग तज्ज्ञ, आदर्श शेतकरी श्याम गट्टाणी यांचे स्नेहलता फार्म हाऊस. नमस्कार, मी श्याम मणिलाल गट्टाणे, राहणार दाणेफळ, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. मी माझं शिक्षण MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागताना स्वयंरोजगारासाठी कृषी सेवा केंद्र स्थापन केलं आहे आणि 1994पासून शेतीमध्ये शाश्वत रूपानं आपल्याला उत्पादन मिळावं यासाठी सीताफळाची लागवड हा एक ध्यास धरून माझ्या शेतामध्ये सीताफळाची बाग उभी केलेली आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये सीताफळाचं जे क्षेत्र आहे हे 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त झालेलं आहे. सुरुवातीचे 20 वर्ष मी सचिव म्हणून काम केलेलं होतं आणि आता मी 7 वर्षापासून सीताफळ महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. या परिसरामध्ये सीताफळाची वाढलेली लागवड आणि त्याचं अल्पायुष्य हे लक्षात घेऊन सीताफळावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यासाठी आमचं संस्था सीताफळ महासंघ हे काम करत आहे. त्या अनुषंगाने जे विविध प्रयोग आम्ही सीताफळामध्ये केले ते या शेतामध्ये दाणेफळा मळी म्हणून जे आमचं शेत आहे इथे आम्ही काही संकल्पना राबवलेल्या आहेत. ते वन सोयरे या संस्थेतर्फे आज दसऱ्याच्या दिवशी त्यांनी माझी मुलाखत घेतलेली आहे. माझी सर्व शेतकरी बंधूंना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सीताफळ लावावं आणि स्वतःची प्रगती साधावी अशी मी अपेक्षा सर्वांकडून करतो. धन्यवाद. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. MSc ॲग्रिकल्चरचं जुन्या काळात शिक्षण घेतल्यानंतर स्वाभाविक आहे की गले लठ्ठ पगाराची नोकरी कृषी विभागात करण्यासाठी ते पात्र होते. मात्र तरीही श्यामबाबूंनी नोकरीचा पर्याय न निवडता त्यांनी प्रामाणिकपणे आत्मसात केलेल्या ज्ञानाला जीवनात उतरवून आज घामाच्या धारा गाळून भगीरथ प्रयत्न करून खऱ्या अर्थाने एक आदर्श शेतकरी शेती कशी करू शकतो आणि आपली उपजीविका त्या शेतीवर आत्मनिर्भर करून कशा पद्धतीने एक सुखी, समृद्धी आणि शांती, वैभव यांचे समाधानकारक जीवन जगू शकतो हे सर्व त्यांनी आपल्या रात्रंदिन केलेल्या मेहनतीतून आज दाखवून दिलेलं आहे. शेती म्हटलं की कष्टाशिवाय पर्याय नाही. मात्र ते कष्ट उपसताना त्याला नियोजनाची जोड हवी, त्याला वेळेचे भान हवे, त्यानंतर सत्सद्विवेक बुद्धीनुसार तारतम्य हवे आणि कृषी उद्योग हा कधीही छोट्याशा चुकीमुळे मोठा फटका बसून धोक्यात येऊ शकतो याची जाण असणं फार गरजेचे आहे. आमच्या शेतकरी बांधवाची ओरड असते की आमच्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे.
आमच्यावर आसमानी आणि सुलतानी संकटांचा मारा आहे. आम्ही काय करणार? अहो जमीनच पिकत नाही, त्याच्यामध्ये रासायनिक खत टाकल्याशिवाय उत्पादनच मिळत नाही आणि शेती उत्पादनाचा जो खर्च आहे तो इतका प्रचंड आहे की त्या तुलनेत भाव मिळत नाहीत. आदर्श शेतकरी श्यामभाऊ गट्टाणी म्हणतात की ज्याला काम करायचं आहे, ज्याच्यामध्ये दृढ आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आहे, ती व्यक्ती माळ रानावर सुद्धा शेती फुलवू शकते. आणि हे त्यांनी आपल्या स्वानुभवातून सर्वांना दाखवून दिलं आहे. आज 100 एकराचा जानेफळ ते मेळजानोरीपर्यंतचा जंगली परिसर, डोंगरी परिसर त्यांनी सीताफळांच्या बागांनी लदबदून टाकला आहे. म्हणूनच ते म्हणतात की मला फक्त शेती द्या, बंजर शेती द्या, ज्या शेतीवर कुठलंही पीक येणार नाही अशी जमीन द्या आणि तुम्ही निवांत व्हा. मी तुम्हाला त्या शेतीमधून उत्पादन कसं घ्यायचं हे निश्चितपणे दाखवून देतो. म्हणूनच मित्रांनो, त्यांच्या या वनशेतीला विशेष महत्त्व आहे. तर सूर्यप्रकाश आपल्याकडे आहे, शासन इतक्या योजना करते. ही योजना जर मोठ्या प्रमाणात त्यांनी जर राबवली की जिथे पाणी उपलब्ध असेल तिथे सोलर द्यायचा आहे, पाणी तिथे सोलर, पाणी तिथे सोलर, तर एक तर MSCBचा लोडही कमी होईल. बरोबर. आणि पाहिजे वीज चोरीला पायबंद बसेल. विद्युत चोरी होणारच नाही. शासनाने मनावर घेतलं तर शासनाने मनावर घेतलं 100 बंधारे तयार होऊ शकतील. 100 बंधारे, एक 2-2 किलोमीटरवर जर त्यांनी करत गेले तर ही नदी पातळीपर्यंत अशी व्हॅली आहेत आपल्याजवळ आणि छानपैकी असं ठेवू शकतं. शेती करा नका करू, पण आजूबाजूच्या याच्यामध्ये झाडं जरी जुळवले आपण चांगल्या प्रजातीचे तर प्रचंड असे वैभवी आपण होतो. वा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन्यजीवांना खूप असं संरक्षण इथे मिळेल, त्यांना प्यायला 12 महिने पाणी मिळेल आणि जे शेतांमध्ये वन्य प्राणी येतात ते सुद्धा जास्त येणार नाही. जबरदस्त संकल्पना. मित्रांनो, श्यामभाऊ जे आहेत त्यांनी आपल्या स्वानुभवातून आधी केले मगच सांगितले. या पद्धतीने महाराष्ट्र हा नद्यांनी समृद्ध असलेला असा हा देश आहे. आपल्यामध्ये तापी, गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा महाराष्ट्राला संपन्न करणाऱ्या नद्या आहेत. मात्र मित्रांनो, होतं असं की महाराष्ट्राच्या तापी आणि कृष्णा खोऱ्यातलं संपूर्ण पाणी जे आहे ते विविध उपजलस्रोतांनी पुढे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामध्ये जातं आणि आमचा महाराष्ट्र उंचावर असल्यामुळे, तो अजिंठ्याच्या डोंगरावर आम्ही वसलेले असल्यामुळे आम्ही कायम पाण्यापासून वंचित राहतो. आणि म्हणून महाराष्ट्रातलं पाणी महाराष्ट्रामध्ये जर थांबवता आलं, त्या पाण्याला गावोगावी अशा पद्धतीने थोडेसे कोल्हापुरी बंधारे आणि हे सगळे करून जर सृजनशक्तीचा वापर झाला तर किती आदर्श चित्र शेतकऱ्यांचं असू शकतं, याचं एक मौलिक उदाहरण भाऊंनी दिलं आहे. म्हणून शासनाने जर इच्छाशक्ती दाखवली, शेतकऱ्यांनी त्याला प्रयत्नाची जोड दिली आणि गावकऱ्यांनी समन्वय साधला तर मित्रांनो, या उतावळी नदीच्या खोऱ्यामध्ये मौजे जानेफळ ते पातूर तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्यापर्यंत 100 किलोमीटरमध्ये 100 बंधारे 1-1 किलोमीटरच्या अंतराने बांधता येऊ शकतात. एवढी मोठी कन्सेप्ट आज आदर्श श्याम बाबू यांनी आपल्याला इथे बोलून दाखवली आहेत. भाऊ, तुमच्या या कृषी आणि निसर्ग पर्यटनाला पाहून आम्ही धन्य झालो. तुमच्या कामाला शतशत प्रणाम. खूप खूप मोठी उपलब्धी आहे आणि निश्चितच आपण शासन दरबारी या गोष्टीचा पाठपुरावा करू, जेणेकरून त्यांची मानसिकता एक सकारात्मक होईल. हे सौर ऊर्जेचे जे पंप मिळालेले आहेत हे शेतकऱ्यांना खूप वरदानाचं आहे आणि याच्यावर लक्ष जर शासनाने दिलं, प्रत्येक शेतकऱ्याला जर सौर ऊर्जा जर उपलब्ध झाली तर निश्चित फार मोठा प्रश्न पोलिसात आपला सुटणार आहे. धन्यवाद भाऊ, खूपच मोठी कन्सेप्ट आहे आणि तुम्ही नुसतं बोलत नाही तर तुम्ही हे स्वप्रयत्नातनं जगासमोर, शेतकऱ्यांसमोर, शासनासमोर एक आदर्श स्वरूप उभं केलं आहे. आपण बघतोय इथं एका अतिशय उंच माथ्यावर, डोंगर माथ्यावर शेतीचा भाग जो आहे तो समृद्ध करण्यासाठी इथे नैसर्गिक पद्धतीने पाण्याचं साठवण केलेलं आहे. खाली पाषाण आहे, वर खडकाची शेती आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रचंड जलसाठा आपण बघतो आहोत आणि बाजूला ही सौर ऊर्जेची प्लेट, सोलर एनर्जी आणि त्या माध्यमातून चालणारं हे सगळं सिंचन आज आपण भाऊंच्या मुखातून हे सगळे हे कसं निर्माण केलं आहे हे सगळं आपण जाणून घेत आहोत. फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. उभ्या महाराष्ट्रासाठी हे खूप मोठं मार्गदर्शन आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आज महाराष्ट्र राज्यातील एक प्रथितयश शेतकरी
आदरणीय श्री श्यामभाऊ गट्टाणी, जाणेफळ, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. आपण त्यांच्या स्नेहलता फार्ममध्ये आज इथे त्यांच्या कृषी प्रकल्पांना भेट द्यायला आलो आहोत. मित्रांनो, स्वतः श्यामबाबूंच्या मुखातनं त्यांच्या जीवनभराचे जे कृषी संदर्भातील अनुभव आहेत ते उभ्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी फार मौलिक ठेवा म्हणून मार्गदर्शनपर काम करणार आहेत. त्या अनुषंगाने आजची ही भेट खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, आमच्या सोयरे वनचरे दिवाळी विशेषांकच्या निमित्ताने भाऊंशी भेटण्याचा योग आला आहे. आज आपण त्यांचे काही अनुभव जाणून घेत आहोत. नमस्कार भाऊ. तर कदाचित 250-300 होतील 250-300 ट्रॅक्टर्स गोळा होते. आणि हे यांत्रिकीकरणाचं पूर्ण मी सुरुवातीपासून पाहिलेलं आहे की सुरुवातीला जबरदस्ती देत होते अनुदान हे त्या गोष्टी. आता त्याचं हे झालं की तरुण याला शेतकऱ्यांना एक ते आवश्यक झालेली गोष्ट. आवश्यक आहे. आता भाऊ, 2-3 पहिला ट्रॅक्टर आपल्याला 2-3 वर्षामध्ये JCB जे आहेत हां हां हे ट्रॅक्टर सारखे उपलब्ध होत. भाऊ, पहिला ट्रॅक्टर आपण केव्हा घेतला होता? पहिला मी जो घेतलेला आहे तो 1974 मध्ये, नाही त्याच्या आधी म्हणजे 1957 मध्ये हां, बाबांनी जो 19 घेतला होता तो बरं. 1957 मध्ये तो दुसरा ट्रॅक्टर होता. अच्छा, एक उमऱ्याला देशमुखांकडे ट्रॅक्टर होता हां, आणि दुसरा आमच्याकडे ट्रॅक्टर होता. अच्छा. तो सुद्धा तो डेव्हिड ब्राऊन इंग्लंडचा ट्रॅक्टर होता तो. डेव्हिड भाऊ, अच्छा. कृषी तज्ज्ञ आणि कृषी प्रयोगशील शेतकरी आदरणीय महाराष्ट्र राज्याच्या सीताफळ उत्पादक संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्यामभाऊ गट्टाणी यांच्या मेळजानोरी लव्हाळी येथील स्नेहलता फार्ममध्ये आज आपण आलेलो आहोत आणि भाऊंचे विविध कृषीविषयक, फलविषयक आणि खास करून सीताफळ उत्पादनाविषयीचे जे वेगवेगळ्या संकल्पना आणि कन्सेप्ट आहेत ते आपण जाणून घेत आहोत. त्यांचा हा प्रशस्त माळा रानावर फुललेला आपण सीताफळाचा बाग बघतो आहे. मित्रांनो, सीताफळ जे आहे ते अनेक अर्थाने जसं उपयुक्त आहे तसंच हे सगळ्यात मोठा फायदा जर सीताफळाचा काय असेल तर वानरांमुळे याची नासाडी होत नाही. त्याच्यामुळे याला तुम्हाला संरक्षित करण्यासाठी विशेष खर्च येत नाही. या बाबीचा फायदा उचलत वानरांपासनं किंवा इतरही उपद्रवांपासनं संरक्षण मिळावं या उदात्त हेतून यांनी बाग फुलवलं आहे. आणि सीताफळ म्हटलं की कुठेतरी प्रभू रामचंद्राची आठवण येते आणि म्हणूनच म्हणतो आहे की हा दंडकारण्याचा भाग आहे आणि प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला असा हा परिसर आहे. म्हणजे आपल्या कधी काळी 5000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणजी या वाटेने गेले आहेत. तर त्या आठवणींना उजाळा देताना बोलता बोलता एक शब्द आला आहे की त्या काळी प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास केला होता. एवढी टपोरी आणि मोठी सीताफळं पाहिल्यानंतर त्यांनी आणखी काही दिवस वनवास वाढवला असता तरी काही हरकत नव्हती असं आज म्हणायला वाटतं आहे. कारण इतकी सुंदर आणि मोठी टपोरी सीताफळं आपण बघतो आहोत की आजच्या या रासायनिक युगामध्ये एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतकी मोठी मोठी सीताफळं आपल्याला इथे माळा रानावर बघायला मिळत आहेत. मित्रांनो, खरोखरच एक वरदान स्वरूप असणारी अशी ही शेती, निसर्ग हाच देव आहे या गोष्टीची साक्ष पटवणारी ही सगळी. आणि या निसर्गाचे पूजक, या देवाचे उपासक जर प्रामाणिकपणे ती तपश्चर्या, कृषी तपश्चर्या आपली करतील तर किती मोठं वैभव, वनवैभव, निसर्ग वैभव आपण संरक्षित करू शकतो याचा एक आदर्श परिपाठ आदरणीय श्यामभाऊ गट्टाणी यांच्या या कृषी समर्पित जीवनातून आपल्याला मिळतो आहे. फारच सुंदर आणि संस्मरणीय अशा ह्या आठवणी आपण सर्वांसाठी गोळा करीत आहोत. आमचं पीक म्हणून नाही घेतलेलं, जमिनीची मी गेलेला आहे. तो हळूहळू वाढवत एक पर्सेंटपर्यंत वाढवायचा आहे. त्या दृष्टीनं हा प्रयोग आमचा सुरू आहे. अच्छा आणि त्याचे भाऊ, हे चांगले जे परिणाम बरू आहे होतात. याचे आणखी दुसरे काय फायदे असू शकतात? बोरूचे भरपूर फायदे आहेत, परंतु आता पहिला फायदा जो होता त्याची रस्सी तयार व्हायची बरं, ते आता नायलॉन रस्सी आल्यामुळे अच्छा अच्छा, तो आता बंद झालेला आहे. बरं परंतु जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ढेंचा आणि बोरू हे बरं. फार उपयुक्त वनस्पती आहे. धन्यवाद भाऊ, खूपच मोठी माहिती आहे. महाराष्ट्र राज्य सीताफळ उत्पादक संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्यामभाऊ मांगीलालजी सेठ गट्टाणी, जाणेफळ यांच्या दसऱ्याच्या औचित्यावर शुभेच्छांसह शेतकरी बांधवांना संदेश ऐकवला आहे. सीताफळ लावा, समृद्ध बना, सीताफळ लावा, शाश्वत शेती करा. मित्रांनो, सोयरे वनचरे या संस्थेमार्फत वने, वन्यजीव, निसर्ग, पर्यावरण, कृषी आणि विविध क्षेत्रातील निसर्गपूरक बाबींना पुढे आणण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. या दिवाळीच्या औचित्याने आम्ही विशेष असा गगन सदन तेजोमय या नावाने
तेजाचा प्रचार प्रसार करणारा असा दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो आहे. त्याचं प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री रमेशजी बैस यांच्या हस्ते करण्याचं नियोजन झालं आहे. आपण या दिवाळी विशेषांकाला अवश्य भेट द्या, वाचा आणि जाणून घ्या. आदर्श शेतकरी श्री श्यामभाऊ गट्टाणी यांचे शेतीतील विविध प्रयोग. धन्यवाद मित्रांनो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत. धरत्री आसन आकाश मंडप, रमे तेथे मन क्रीडा करी. तुका म्हणे घडे आपणाशी संवाद. मित्रांनो, पंचतत्व आणि निसर्ग हेच खरं माणसाचं अस्तित्व आणि जीवन आहे. संत तुकारामाचा अभंग, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपलाशी. जेव्हा आपण अशा निसर्ग सानिध्यामध्ये येतो तेव्हा विविध प्रकारच्या प्रेरणा आपल्याला मिळतात. म्हणूनच ऋषी मुनी संत इतकंच काय तर प्रभू रामचंद्र कृष्णादिकांनी सुद्धा वन सानिध्य अनुभवलं आहे. भारतीय संस्कृतीच मुळी वनसंस्कृती आहे. आपल्या जानेफळ तालुका मेकर जिल्हा बुलढाणा येथे अशाच आपल्या शेतीमध्ये माळ रानामध्ये या वनसंस्कृतीला कृषी संस्कृतीमध्ये आणून एक आदर्श जीवन व्यतीत करणारे आमच्या मेहकर तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह असणारे असे खऱ्या अर्थाने शेती माती आणि विविध पशुपक्षी प्राण्यांशी एकरूप झालेले श्री श्यामशेठ गट्टाणी. आपण बघतोय त्यांची संकल्पना की इथे त्यांनी आपल्या लिंबाच्या झाडाला संवर्धित करून तिथे कायमस्वरूपी बसण्या उठण्यासाठी सुंदर असं एक माळोचा तयार केला आहे की ज्यामध्ये खुर्च्या टाकून तुम्हाला रम्य अशा निसर्ग सानिध्याचा आणि हवेशीर वातावरणाचा लाभ मिळेल. कडुलिंबाचे औषधी गुणतत्व तर सर्वांना माहीतच आहेतच. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधी, अयोग्य हो पुरुषो नास्ती, योजकच तत्र दुर्लभ. मित्रांनो, निसर्ग हाच देव आहे. वृक्ष हेच खऱ्या अर्थाने आपले जीवन सहचर आहेत. आयुर्बलम यशोवर्च प्रजा पशुनीच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वमनो देहे वनस्पती. या भूतलावरील प्रत्येक झाड हे अमृत तत्वानी औषधी गुणत्वानी युक्त आहे. आणि म्हणूनच अशा निसर्ग सानिध्यामध्ये निवांत उठण्या बसण्या आणि बागडण्यासाठीचा हा एक नैसर्गिक सुंदर असा, ज्याला मळा म्हणता येईल, ज्याला माळोद म्हणता येईल, ज्याला उंच असं बैठक म्हणता येईल, निसर्ग बैठक, अशी सुंदर बैठक इथे आपण बघतो आहे. भाऊ, ही कन्सेप्ट, ही संकल्पना आपल्या डोक्यात नेमकी कशी आली? आता संकल्पना माझे चिरंजीव डॉक्टर निलेश गट्टाणी यांच्या डोक्यात आलेली आहे आणि त्यांनी या इथलच्या निंबाच्या झाडाचा, या घराचा एक चांगला उपयोग करून हे मचांग उभं केलेलं आहे. आणि याचा फायदा जे काही व्हिजिटर्स आमच्याकडे येतात, भेटी द्यायला येतात, ती मंडळी रूममध्ये न बसताना इथे खुर्च्या टाकून किंवा सतरंजी आथरून इथेच सगळ्या बैठकी वगैरे ते आयोजित करत असतात. फारच सुंदर संकल्पना आहे मित्रांनो. हे जे मचान आहे याने शेतीवर सुद्धा देखरेख होते. गायी, पशु, पक्षी, प्राणी या सर्वांना तर आपण पाहू शकतोच, परंतु पर्यटकांसाठी एक रम्य निसर्गमय वातावरण या मचानामुळे प्राप्त होते. जगातील पहिल्या महिला सर्परक्षक सर्पमित्र वनिता बोराडे, ज्या की आमच्या सोयरे वनचरे साप्ताहिकाच्या संपादक आहेत. मित्रांनो, खास करून आज वनिता बोराडे यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या संकल्पनेतून एक आदर्श शेतकरी आदरणीय श्री श्यामभाऊ गट्टाणी यांचा सहवास आज अनुभवता आला. खरोखरच अख्ख्या जगाचा पोशिंदा म्हणतायत शेतकऱ्याला, त्याची साक्ष पटवणारं असं हे बोलकं दृश्य आज इथे अनुभवलं आहे. निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा. मित्रांनो, निसर्गपूरक नैसर्गिक शेती करा. या सुंदर संदेशासह आपणा सर्वांना सोयरे वनचरे परिवारातर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो.